MBA मध्ये आम्हाला शिकवलं गेलं की थिंक आउट ऑफ द बॉक्स. MBA माझं झाल्यावरती मी तुळजापूरला गेलो होतो आई भवानींचं दर्शन घेण्यासाठी. रिटर्न येताना मला तिकडे हेलिकॉप्टर दिसला. मग रायडिंग चालू होतं तिकडे. मग मी त्या ग्राउंडवरती गेलो, ग्राउंडवरती गाडी थांबवलं. तो जो ऑर्गनायझर होता त्यांना विचारलं कसं चालतो, कारण की विमानात आपण कोणी बसू शकतो, बरोबर. पण हेलिकॉप्टर एक आकर्षण आहे. आणि आम्हाला शिकवलं गेलं की थिंक आउट ऑफ द बॉक्स अँड कधी असं काम करा ज्या कामात तुम्हाला मजा यायला पाहिजे, काम करण्यासाठी आनंद व्हायला पाहिजे, तुम्हाला रात्री झोप चांगली लागली पाहिजे. ग्राउंडवरती गेलो आम्ही. ग्राउंडवरती गेल्यावर ऑर्गनायझरला भेटलो आम्ही तिकडे. म्हणलं की हे राईड आपल्याला सोलापुरात पण करायचं आहे, आणखी हे काहीतरी आकर्षण आहे. विमानात कोणी बसतो, पण हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं आपल्याला. आणि खूप लोकांना माहिती नाही की राईड्स कसं बुक करायचे असतात, कसं असतं, जॉयराईड्स काय असतात, हेलिकॉप्टरचं काय काय उपयोग असतात. विमानात आजकाल कोणी बसू शकतो. 3,000-4,000 तिकीट म्हणा. मुंबई टू दिल्ली जायचं असेल, मुंबई हैदराबाद असेल, पण खूप लोकांना माहित नाही की हेलिकॉप्टर कसं बुक करायचं. त्याप्रमाणे इंटरेस्ट आला त्याच्यामध्ये. काहीतरी वेगळं करूयात म्हटलं. मला त्या दिवशी माहित झालं की हेलिकॉप्टर कसं बुक करायचं.